आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का आम्ही इथं का आलो? सांगतो। तुमचा भाचा सूर्या, तिची आगाऊ बायको तुळजा आमची काय पाठ सोडना झाली आणि आम्हाला बी मजाच येते म्हणा कोणाची खोड जिरवायची म्हणल्यावर। एखादं काम करायला गेल्यावर अडचणी आणणार कोण नसेल तर ते काम कसलं, बरोबर का नाही? आम्ही प्रत्येक अडचणीतून मार्ग काढून आमचा हेतू साध्य करणार ही काळ्या दगडावरची रेग, आणि तसं करताना आमच्या कोणी आडवं आलं तर त्याचं आम्ही काय करतो ते तुम्ही बघितलेलंच आहे म्हणा। त्यात तुमची वाचा गेली, बरंच झालं। सुंटी वाचून खोकला गेला तर तुम्हाला बोलता येत नाही म्हणून काय झालं? तुम्ही काय लिहून दाखवलं तर, किंवा कुणी काय लिहिलं त्यावर नंदी बैलासारखी मांडून तर आम्ही तुमची शालनपेक्षा वाईट अवस्था करू। तुम्हाला धड मारता बी येणार नाही, धड जागता बी येणार नाही। मधल्यामध्ये लटकत ठेव तुम्हाला। एवढी गोष्ट डोक्यात फिट करून टाकायची, बस हेच सांगायला आलो होतो। येतो। अहो, आता कसं आहात तुम्ही? काल जे काही झालं ते ऐकलंय मी। हे बघा, मला कळतंय की तुमचं दुःख मोठं आहे, पण असं दारू पिऊन ते दुःख आणखीन मोठं करणार आहात का? आपली पोरं इतकी चांगली आहे, आपला सूर्य तुमची इतकी काळजी घेतो, तुम्हाला इतकं सांभाळतो, आणि तुम्ही हे असं वागता? तुम्ही ना दारू पिऊन स्वतःला त्रास करून घेताय, पण आपल्या सूर्याला पण त्रास देताय। मला नाही माहित, पण मला या दुःखातनं बाहेर पडायचं आहे। हो ना, तुम्हाला या दुःखातून बाहेर पडायचं आहे ना, मग असं का वागता? हे बघा, दुःख किती बी मोठं असलं तरी माणसात ते दुःख पचवायची ताकद असायला हवी, आणि आता तुम्हाला बी स्वतः ती ताकद आणायला हवी। मी गेल्यावर सुद्धा तुम्ही दारूला जवळ केलं होतं, आणि आता शालनवंच गेल्यानंतर सुद्धा तुम्ही तेच करताय। आपल्या सूर्यानं कुठं कुठं बघायचं, त्याला त्रास होत नसेल का? हे बघा, आपल्या सूर्याला तुम्ही आधार द्या। तुम्ही आता दारूला जवळ करून सूर्याला लांब करताय। म्या नाही सूर्याला लांब करत, आणि त्याला लांब कधी करू बी शकत नाही म्या। तुम्ही नाही सूर्याला लांब करत, पण त्याला आधार तरी कुठं देताय तुम्ही? हे बघा, त्याला आणि पोरींना आता तुमची गरज आहे। शालनवंश होती तोपर्यंत तिनं आपल्या लेकरांना आईच्या मायेनं वाढवलंय। तिचं जाणं म्हणजे आपल्या लेकरांच्या आयुष्यातून त्यांची आई जाण्यासारखं आहे। हे बघा, आपल्या लेकरांना आधार द्या, त्यांच्या अडचणी जास्त वाढवू नका। डॅडी, तिथीनुसार परवाचा 3रा दिवस झाला आणि पुढच्या बुधवारी 10वा झाला। हे बघा, सगळं ठीक होईल, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो। 13व्या दिवशी अन्नदान करा आणि मग त्यांच्या अस्थि विसर्जन करा। होय गुरुजी, काही शांती विनंती करायची असेल तर सांगतच।
असं तर काही दिसत नाहीये. डॅडी हा तुमच्याशी थोडं बोलायचंय मला. बोला की जावई बाप. जरा बाजूला येतं का? ये. हा आलो बर का. बोला की जावई बापू बोला. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. काल तुम्ही मला म्हणला की आत्ता गेली त्या दिवशी सकाळी तुम्ही 9 ते 10च्या दरम्यान पंचायत ऑफिसला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मीटिंगला गेला होता. नाही जावई बापू तुमचं काहीतरी गैरसमज होतंय. पंचायत समिती रस्ता दुरुस्तीबद्दल मीटिंग आहे असं आम्ही बोललो. आम्ही त्या मीटिंगला गेलो असं नाही बोललो. नीट आठवून बघा तुम्ही. बर असं असेल तर मग 9:30 वाजता कुठं होता तुम्ही? जिल्हा ऑफिस. कसं झालं आम्ही त्या मीटिंगलाच निघालो होतो. तेवढ्यात आम्हाला आमच्या एका जुन्या जमिनीच्या व्यवहाराबद्दल जिल्हा ऑफिसमधून फोन आला. आम्ही तिकडं निघालो. तिथं जायच्या आधीच आम्हाला तुळजाचा फोन आला आणि तिकडनं तडक आम्ही गडावरच पोचलो. जावई बापू तुम्ही अशी चौकशी का करताय आमची? डॅडी आत्या दरीत पडली ती वेळ 9 ते 10च्या दरम्यानची होती. म्हणून मला जाणून घ्यायचंय तुम्ही कुठं होता. जावई बापू तुम्ही तरी आमच्या काळजावर असा वार करू नका हो. आधीच आमची बायको गेल्यापासून आमचा अर्धा जीव गेलाय. जो काय उरला सुरला अर्धा उरलाय तो बी असा घेऊ नका. आम्ही मान्य करतो ना. आम्ही मान्य करतो. आम्ही आमच्या बायकांची लय वाईट वागलो. लय चुकीचं वागलो. पण ती चूक आम्ही सुधारले तुम्हाला तर माहिती. आणि आम्ही त्यांच्यावर चिडायचो. त्यात राग नसायचा हो. प्रेम असायचं. आणि आम्ही किती बी चिडलो किती बी रागवलो तरी हे असं कोणाशी आम्ही वागू असं वाटतं तुम्हाला जावई बापू? आणि तुम्हाला माहित नाही जावई बापू त्यांचा बी आमच्यावर लय जीव होता. लय काळजी करायची आमची. की तुम्ही असा आमच्याबद्दल विचार करताय ना. शालनच्या आत्म्याला किती त्रास होत असेल सांगा बरं. काय वाटत असेल त्यांना? हो मेल्यानंतर तरी त्यांच्या आत्म्याला शांती लाभू द्या सुख लाभू द्या एवढीच विनंती आहे आमची. बस. चालताना काही त्रास तर होत नाहीये ना? नाही ग बाई. आजी हा बरं वाटते का आता? हा येते हळूहळू तरतरी. हो पण डॉक्टरांनी फक्त घरात हिंडा फिरायला लावले. बाहेर जायचं नाही कुठं. रे होतीये ठीक मी.